नमस्कार. मानसशास्त्राच्या जगात दोन असे दिग्गज आहेत ज्यांच्या विचारांनी मुलांच्या विकासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला. जीन पियाजे आणि लेव वायगॉट्स्की. आज आपण या दोघांच्या सिद्धांतांची एक रंजक तुलना करणार आहोत. चला सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. हा तोच प्रश्न आहे ज्याने पियाजे आणि व्हायगॉट्स्की या दोघांनाही विचार करायला भाग पाडलं की मुलं विचार करायला शिकतात तरी कशी. वरकरणी सोपा वाटणारा हा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर खोल आहे. आणि गंमत म्हणजे या एकाच प्रश्नावर आपल्याला दोन पूर्णपणे वेगळी उत्तरं मिळतायत. पियाजे यांनी मुलाच्या वैयक्तिक मनावर म्हणजे त्याच्या आतल्या जगावर लक्ष केंद्रित केलं, तर वायगॉट्स्कींनी भर दिला तो सामाजिक जगावर म्हणजे मुलाच्या सभोवतालच्या वातावरणावर. चला आधी पियाजेंना समजून घेऊया. पियाजे यांच्या नजरेतून पाहिलं तर प्रत्येक मूल म्हणजे एक छोटा शास्त्रज्ञ आहे, एकटा संशोधक जो स्वतःच्या अनुभवातून जगाचा शोध घेतो आणि आतून आपलं ज्ञान तयार करतो. तर मग पियाजे यांच्या विचारांचा गाभा काय आहे? ते म्हणतात, मूल सक्रियपणे ज्ञान निर्माण करतं, ते फक्त गप्प बसून स्वीकारत नाही. शिकणं हे थेट अनुभवातून आणि कृतीतून घडतं. हा विकास वयाच्या 4 निश्चित टप्प्यांतून जातो आणि यात शिक्षकाची भूमिका फक्त एक मदतनीस किंवा निरीक्षकाची असते. पण हे ज्ञान मनात तयार होतं म्हणजे नक्की काय होतं? इथे पियाजे स्कीमा ही संकल्पना मांडतात. स्कीमा म्हणजे काय? तर आपल्या मेंदूतल्या लहान लहान फाईल्स किंवा कप्पे, जिथे आपण प्रत्येक अनुभवाची माहिती व्यवस्थित लावून ठेवतो. आता जेव्हा एखादी नवीन माहिती समोर येते तेव्हा आपला मेंदू 2 गोष्टी करतो. एकतर ती नवीन माहिती जुन्या तयार असलेल्या फाईलमध्ये बसवतो, याला म्हणतात सात्मीकरण. किंवा जर माहिती खूपच नवीन असेल तर त्यासाठी एक नवी फाईल तयार करतो किंवा जुन्या फाईलमध्ये बदल करतो, याला म्हणतात समायोजन. आणि सात्मीकरण व समायोजन यांच्यात संतुलन साधण्याची ही जी नैसर्गिक धडपड आहे त्यालाच पियाजे समतोलन म्हणतात. त्यांच्या मते हीच ती शक्ती आहे जी आपल्याला सतत नवीन काहीतरी शिकायला प्रवृत्त करते. पियाजे यांचं सगळं म्हणणं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की शिकणं ही खरंच इतकी एकटी प्रक्रिया आहे का? म्हणजे या प्रवासात इतरांचा, समाजाचा काहीच वाटा नसतो का? आणि बरोबर याच प्रश्नावर लेव वायगॉट्स्की यांचं उत्तर येतं. वायगॉट्स्कींच्या मते मूल हे एकटं शिकत नाही, तर ते एक सामाजिक शिकाऊ आहे. ते आपल्या समाजाकडून, संस्कृतीकडून आणि आजूबाजूच्या लोकांकडून शिकतं आणि त्यातूनच त्याच्या मनाला आकार मिळतो. वायगॉट्स्की यांचे विचार पियाजेपेक्षा अगदी वेगळे आहेत, नाही का? त्यांच्यासाठी शिकणं ही एक सामाजिक क्रिया आहे. इतरांशी बोलण्यातून, संवादातून शिकणं घडतं. संस्कृती आपल्याला विचार करायची साधनं देते आणि यात सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे भाषा. आणि म्हणूनच इथे शिक्षक हा फक्त निरीक्षक नाही, तर तो एक सक्रिय मार्गदर्शक आहे. वायगॉट्स्कींची सगळ्यात प्रसिद्ध संकल्पना म्हणजे ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ह्याचा सोपा अर्थ काय? तर प्रत्येक मुलाच्या शिकण्याची एक अशी गोल्डन झोन असते जिथे ते मोठ्यांच्या किंवा मित्रांच्या थोड्या मदतीने असं काहीतरी शिकू शकतं जे त्याला एकट्याने कधीच जमलं नसतं. मग ह्या ZPDमध्ये मदत कशी करायची? तर त्यासाठी वायगॉट्स्की स्कॅफोल्डिंग किंवा मचान हा शब्द वापरतात. जसं आपण एखादी इमारत बांधताना आधारासाठी मचान लावतो, तसंच शिक्षक किंवा पालक मुलांना नवीन गोष्ट शिकताना तात्पुरता आधार देतात आणि एकदा का ते शिकले की तो आधार हळूच काढून घेतात. लहान मुलं स्वतःशीच बडबडतात ना? वायगॉट्स्की म्हणतात की ती बडबड निरर्थक नाहीये. खरं तर ते मोठ्यांकडून ऐकलेली भाषा वापरून स्वतःच्या विचारांना दिशा देत असतात. यालाच ते आंतरिक भाषण म्हणतात. हे आत्मनियंत्रणाचं एक खूप महत्त्वाचं साधन आहे. चला, आतापर्यंत आपण दोघांनाही समजून घेतलं. आता या दोन्ही सिद्धांतांना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे त्यांच्यातला फरक अगदी आरशासारखा स्पष्ट होईल. इथे बघा, नावापासूनच फरक दिसायला लागतो. पियाजेंचा सिद्धांत आहे संज्ञात्मक म्हणजे वैयक्तिक मनावर केंद्रित, तर वायगॉट्स्कींचा सिद्धांत सामाजिक सांस्कृतिक आहे जो समाजावर भर देतो. पियाजेंसाठी मूल ज्ञान निर्माण करतं, तर वायगॉट्स्कींसाठी ते ज्ञान इतरांच्या मदतीने मिळवतं. आता भाषा आणि शिकण्याबद्दल तर दोघांमध्ये 36चा आकडा आहे. पियाजे म्हणायचे आधी विचार येतो मग भाषा. वायगॉट्स्की याच्या अगदी उलट, ते म्हणायचे भाषाच विचारांना आकार देते. आणि सर्वात मोठा बॉम्बशेल, पियाजेनुसार विकास झाल्यावरच शिकणं शक्य होतं. पण वायगॉट्स्की म्हणतात, अहो नाही, शिकण्यामुळेच तर विकास होतो. विकासाच्या बाबतीतही मोठा फरक आहे. पियाजे यांनी वयानुसार 4 फिक्स टप्पे सांगितले. वायगॉट्स्कींनी असं काहीही मानलं नाही. मुलांच्या स्वतःशी बोलण्याला पियाजे अपरिपक्वता म्हणतात, तर वायगॉट्स्की त्याला विचारांचे एक साधन मानतात.
साहजिकच यामुळे दोन्ही सिद्धांतांमध्ये शिक्षकाची भूमिका सुद्धा पूर्णपणे बदलते. बरं, आता या सगळ्या चर्चेचा सार काय? परीक्षेसाठी किंवा हे सिद्धांत कायम लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपण पटकन बघून घेऊया. पियाजे यांच्या संपूर्ण सिद्धांताचं सार या एका वाक्यात आहे. त्यांच्या मते मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार झाल्याशिवाय, म्हणजेच त्याचा विकास झाल्याशिवाय ते शिकू शकत नाही. आधी विकास, मग शिकणं. आणि वायगोत्स्की यांच्या अगदी विरुद्ध भूमिका घेतात. ते म्हणतात, शिकण्यामुळे विकासाला चालना मिळते. योग्य वेळी योग्य मदतीने शिकवल्यामुळेच मुलाचा विकास पुढे जातो. शिकणं हे विकासाचं इंजिन आहे. एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर पियाजे म्हणजे वैयक्तिक विकास जो वयाच्या टप्प्यांवर अवलंबून आहे, आणि वायगोट्स्की म्हणजे सामाजिक विकास जो संस्कृतीवर अवलंबून आहे. तर असा आहे हे एकच मूलभूत प्रश्न, पण त्याची दोन शक्तिशाली आणि तितकीच वेगवेगळी उत्तरं. हे दोन सिद्धांत म्हणजे मुलांच्या मनाचा विकास समजून घेण्याचे दोन वेगवेगळे चष्मे आहेत. आणि शेवटी या दोन महान विचारवंतांमधील फरक लक्षात ठेवण्याची सर्वात सोपी युक्ती म्हणजे ही दोन रूपकं. पियाजे यांचा एकटा संशोधक जो स्वतःहून शिकतो, आणि वायगोत्स्की यांचा सामाजिक शिकाऊ जो समाजाच्या मदतीने शिकतो. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. आजच्या आपल्या शाळांमध्ये, आजच्या वर्गात या दोघांपैकी कोणाचा विचार जास्त महत्त्वाचा वाटतो? पियाजे यांचा की वायगोत्स्की यांचा? यावर विचार करायला नक्कीच मजा येईल.